नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख आपलं परत एकदा स्वागत करतो महावृत्त मासिक चालू घडामोडी 2025च्या जानेवारी महिन्याच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचे जे धोरणं आहेत कायदे आहेत तर याविषयी आपण चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या पाहिल्या होत्या. आता यामध्ये आपण दुसऱ्या नंबरचा जो महत्त्वाचा जो टॉपिक आहे ज्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात त्या आहे नियुक्त्या पुरस्कार समित्या आणि व्यक्तिगत. ठीक आहे, जानेवारी 2025चा आपण पाहत आहोत. जर तुम्हाला कंप्लीट काय म्हणता येईल की करंट अफेअर जर करायचं असेल तर एकही व्हिडिओ मिस करू नका. आणि मी तुम्हाला प्रॉमिस आणि मी गॅरंटी करतो की तुम्हाला 2025मध्ये जेवढ्याही भरत्या होणार आहे किंवा 2026ची कुठलीही मेजर भरती होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एक वर्षाचं जर तुम्हाला करायचं असेल तर 2025च्या जानेवारीपासूनचे शॉर्ट व्हिडिओ जे आहेत तर ते तुमच्यासाठी बनवलेले आहेत. आणि या ज्या PDF आहेत या PDF देखील तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजे तुम्हाला लेंदी रटाळवाने व्हिडिओ पाहण्याची बिलकुल गरज पडणार नाही. अगदी तुम्ही 2 दिवसामध्ये 1 महिन्याचं पूर्ण जे करंट अफेअर आहे तर ते कंप्लीट करू शकता. अशा पद्धतीच्या साध्या सोप्या या ज्या नोट्स आहेत तर आपण बनवलेल्या आहे शॉर्टकटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. करंट अफेअरमध्ये कुठला टॉपिक येईल काही सांगता येत नाही, म्हणून उगाचच रटाळवाने लेंदी 2-2, 4-4 तासाचे व्हिडिओ पाहण्यातही काही अर्थ नाही आहे. कारण माणसाचं जे लक्ष आहे कुठल्याही गोष्टीवरती जर आपल्याला फोकस करायचं असेल तर आपलं लक्ष 17 ते 20 मिनिटासाठी असतं. 17व्या मिनिटाला किंवा 18व्या मिनिटाला आपला हात जो आहे तो असा होतो. ठीक आहे, नंतर मग दुसरा हात असा होतो. काही मुलं मग पाठीमागे बसतात. ठीक आहे, असा हात करून बघतात. मुलं मुली मग काय करतात की काही मेहंदी म्हणा किंवा पेंटिंग म्हणा करत असतात. साक्षात ब्रह्मदेवाने जरी खाली येऊन शिकवलं तरी ही डोक्यात जात नाही. म्हणून ही मानसिकता ओळखा. ठीक आहे, म्हणून आपले जे व्हिडिओ आहेत ना तर ते 10 ते 12, 15 मिनिटाचे असणार आहे, त्याच्यावरती नसणार नाही. आणि जे एक्झाम रिलेटेड आहे तेच तुम्हाला येणार आहे. एक्झाम एडिशन महावृत्त हे जाणून बुजून विचारपूर्वक अभ्यासपूर्वक हे नाव जे आहे तर या आपल्या व्हिडिओ सिरीजला दिलेलं आहे. ठीक आहे, चला आता बघूया आपण सामाजिक कार्यकर्ते नियुक्त्या पुरस्कार आणि समित्या 2025च्या जानेवारीमध्ये कोणकोणत्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते तपन बोस जे आहे तर ते यांचं निधन झालेलं आहे ना. आता कुणाचं निधन झाले असेल तर त्यावरती ऑफकोर्स म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत तर ते विचारण्याचे खूप कमी चान्सेस आहे. मागच्या 5-7 वर्षाच्या ह्याच्यामध्ये कुणाचं निधन झालं यावरती तुम्हाला जास्त करून प्रश्न आलेले नाही. ठीक आहे, तर ही गोष्ट देखील एक तुमच्या बॅक ऑफ द माइंड असू द्या नेहमी की आपण ज्या विभागाच्या परीक्षेसाठी प्रयत्न करत आहोत तर त्या विभागाचं ओव्हरऑल सिक्स्थ सेन्स म्हणा किंवा ते एक गट फिलिंग म्हणतात ना तर ती गट फिलिंग तुमची डेव्हलप झाली पाहिजे. करंट अफेअरच्या संदर्भामध्ये तुमचा ही सिक्स्थ सेन्स म्हणा किंवा गट फिलिंग जर डेव्हलप झाली ना तर तुमचा प्रचंड असा टाईम एनर्जी आणि एन्झायटी जी आहे ना तर ती वाचणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुमचं थोडासा सिक्स्थ सेन्स जो आहे तर तो देखील तुमचा डेव्हलप झाला पाहिजे. ठीक आहे, प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते तपन बोस यांचे जानेवारी 2025मध्ये निधन झालेलं आहे. ते पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज PUCL या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. ठीक आहे, संस्था त्यांनी कोणती म्हणजे हे केली होती असा प्रश्न येऊ शकतो. पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज. ठीक आहे, लिबर्टीजची हे काय होते की ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी मानवी हक्क पत्रकार स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्काच्या संरक्षणासाठी मोठं योगदान दिलेलं होतं. ठीक आहे, आता यांच्यावर आधारित जर आले प्रश्न तर त्यांनी लोकशाहीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कशासाठी योगदान दिलं होतं तर यावरती तुम्हाला ऑप्शनमध्ये काही 4-5 पर्याय असतील आणि तिन्हीपैकी एक असू शकतो. ठीक आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे की मानवी हक्क माणसाचे काय काय हक्क आहे ते निसर्गाने दिलेले हक्क कोणते आहेत त्याविषयी, पत्रकारांचं स्वातंत्र्य जे आहे तर ते एक, आणि लोकशाहीच्या हक्काच्या संरक्षणासाठी मोठं योगदान दिलं. त्यांचा मृत्यू भारतातील नागरी चळवळींना मोठं नुकसान मानलं जात आहे. ठीक आहे, देन महत्त्वाचं काय आहे की समाजशास्त्र नागरिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकार विषयक प्रश्नामध्ये हा मुद्दा जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो. कशामध्ये, नागरी स्वातंत्र्याच्या बाबतीत ही जे तपन बोस आहे तर हे एक महत्त्वाचे काय होते अभिव्यक्ती होती आणि त्यांचं जानेवारी 2025मध्ये निधन झालेलं आहे. आणि त्यांचं मुख्य जे काम होतं नागरी स्वातंत्र्यता आणि काय म्हणता येईल की पत्रकार स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या हक्काच्या संरक्षणासाठी त्यांनी काम केलेलं आहे. दुसरा जो जानेवारीमधली जी महत्त्वाची घडामोडी होती तर ती होती अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नवीन रेकॉर्ड मोडलेला आहे. ठीक आहे, तर त्यांचा रेकॉर्ड कोणता होता तेही पाहूया. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर, ठीक आहे, भारतीय वंशाचे आहे पण त्यांचं जे नागरिकत्व आहे ते अमेरिकन आहे. सुनीता विल्यम्स यांनी स्पेस वॉक, ठीक आहे, अंतराळामध्ये फिरणं. स्पेस म्हणजे काय
की अंतराळ, वॉक म्हणजे काय चालणं, स्पेस वॉक, अंतराळात चालण्याचं जेटपॅक वगैरे असतो ते. जर तुम्ही ग्रॅव्हिटी नावाचा एक चित्रपट जर पाहिला असेल तर त्यांच्या पाठीवरती एक जेटपॅक असतं आणि एक बटन असतात आणि वेगवेगळ्या अँगलने काय होतात की त्याला ते थ्रस्टर असतात. मग थ्रस्टर काय करतं, समजा जर आपल्याला लेफ्टला जर वळायचं असेल, ठीक आहे, तर राईट साईडचा थ्रस्टर जो आहे ना तर तो चालू होतो आणि इकडून थोडंसं प्रेशर टावलं जातं आणि नंतर मग ते लेफ्ट साईडला चाललं जातं. तर राईट साईडला व्हायचं असेल तर तसं अप डाऊन सगळ्या दिशेला जे आहे तर त्याच्यात वेगवेगळे थ्रस्टर असतात. तर ते त्यांच्या स्पेस सूट आणि ते म्हणजे काय म्हणतात जेट पॅक होता आणि त्यांनी काय केलेलं आहे की अंतराळात जे आहे तर तो चालण्याचा विक्रम केलेला आहे. आणि यामध्ये महिलांमधील सर्वाधिक वेळेचा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. कोणाचा? महिलामध्ये. ठीक आहे, जगातली सगळ्यात जास्त स्पेस वॉक करणारी महिला जर कोणी असेल तर ती कोण आहे? सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक आहे. ठीक आहे, त्यांनी एकूण 60 तासाहून अधिक तास जो आहे, अधिक जो काळ आहे तर तो अंतराळात काय केलेला आहे? भ्रमण केलेला आहे. ठीक आहे, देन त्या नासाच्या दीर्घकाळ सेवेत असलेल्या प्रमुख अंतराळवीर महिला आहे. ठीक आहे, जर समजा आता तुम्ही महिला व बाल कल्याण म्हणा किंवा अंगणवाडी सेविका म्हणा, ठीक आहे, या विभागाच्या जर समजा परीक्षा असतील तर तुम्हाला महिलांवरती जो आहे तर तो जसं पंडिता रमाबाईवरती तुम्हाला हमखास प्रश्न दिसतो त्याच पद्धतीने तुम्हाला सुनीता विल्यम्स यांच्या अवतीभोवती देखील तुम्हाला प्रश्न दिसण्याचे खूप चांगले चान्सेस आहे. यांचं महत्त्व काय आहे? विज्ञान, तंत्रज्ञान आणि महिलांचे योगदान या दोन्ही दृष्टिकोनातून परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे, महिला तर आहेच आहे पण तंत्रज्ञान जे आहे, ठीक आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी या संदर्भामधलं एक जानेवारीमधलं प्रख्यात नाव आहे म्हणून ते देखील एक महत्त्वाचं आहे. शुभांबू शुक्ला, ठीक आहे, ॲक्सॉन मिशन 4 साठी निवड. ठीक आहे, ॲक्सिओम मिशन 4 साठी शुभांबू शुक्ला जे आहे तर ती यांची निवड झालेली आहे. भारतीय अंतराळवीर. ठीक आहे, हे काय आहे? भारतीय अंतराळवीर आहे. आणि ज्या सुनीता विल्यम्स ज्या आहेत तर त्या काय आहे? मूळ जे आहे तर त्यांचं भारतीयत्व आहे पण त्या अमेरिकन आहे. ठीक आहे, भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची ॲक्सॉन 4 मिशनसाठी निवड झालेली आहे. ही एक खाजगी अंतराळवीर मोहिमेचा काय आहे? प्रकल्प आहे. ॲक्झॉम स्पेस या अमेरिकन कंपनीकडून हा चालवला जातो. ठीक आहे, ॲक्झॉम स्पेस ही जी आहे तर ही अमेरिकन कंपनी आहे पण त्याच्या स्पेस वॉकसाठी किंवा अंतराळवीरासाठी जे आहे तर शुभांशु शुक्ला यांची काय आहे? निवड झालेली आहे. या मोहिमेत भारतीय वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी सहकार्य केलेले आहे. इंडियाचे जे सायंटिस्ट आहे आणि इंजिनियर्स आहे तर त्यांनी काय केलेलं आहे की ॲक्सिओम, ठीक आहे, या कंपनीला काय केलेलं आहे की त्यांनी मदत केलेली आहे आणि भविष्यात भारतीय अंतराळ स्थानक स्पेस स्टेशन, इंडियन स्पेस स्टेशन यासाठी काय आहे? महत्त्वाचं पाऊल आहे. बघा वरती अंतराळामध्ये काय आहे की प्रत्येक देशाचं एक स्पेस स्टेशन बनलेलं आहे. ठीक आहे, ज्या वेळेस रॉकेट लॉन्च होऊन ज्यावेळेस वरती जायचं असतं तर त्यावेळेस तिथे काय आहे की जसं आपलं पृथ्वीवरती घर आहे ना तसं वरती अवकाशामध्ये स्वतःचं घर जे आहे तर ते प्रत्येक देश बनवत आहे. मध्ये काय करतात की रोज रॉकेटनी सॅटेलाईट वगैरे लॉन्च करतात. सॅटेलाईट तर करतातच पण काही जे स्टेशन आहे, स्टेशनसाठी लागणारी जी इम्पॉर्टंट साधन सामग्री आहे तर ते देखील काय केलं जातं की तिथं लॉन्च पॅडद्वारे लॉन्च केलं जातं आणि तिथं वरती जाऊन म्हणजे ग्रॅव्हिटीमध्ये इतकी इंजिनिअरिंग असते, इतकी प्रॉम्प्ट असते की एक समजा जर एक रूम जर नेली तर त्या रूमला आणखी दुसरी रूम कशी अटॅच करता येईल, त्याला आणखी तिसरी कशी करता येईल, चौथी कशी करता येईल, या पद्धतीची या लेवलची त्यांची काय आहे की इंजिनिअरिंग आहे. ठीक आहे, नुसतं जरी तुम्ही डॉक्युमेंटरी वगैरे म्हणा नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी, ठीक आहे, आता तर सध्या कोणी पाहत नसेल त्यावरती चांगले चांगले कार्यक्रम असतात ते देखील बघत जा, त्याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. याचं महत्त्व काय आहे? भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वाढत्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचं हे काय आहे? प्रतीक आहे. भारताचं जे अंतराळ स्पेस मध्ये जे भारताचं जे काय म्हणता येईल की सौंदर्य म्हणा किंवा पुढाकार आहे, भागीदारी आहे तर ती चांगली आहे आणि हे आंतरराष्ट्रीय सहकार्याचं प्रतीक आहे. ठीक आहे, म्हणजे याने काय आहे की अमेरिका आणि भारतामधील जे संबंध आहे तर ते आणखी घट्ट होतील. ठीक आहे, विविध समित्या आणि आयोगाची स्थापना आणि पुनर्रचना. ठीक आहे, जानेवारी 2025 मध्ये विविध समित्या देखील तयार झाल्या होत्या, त्यांची आयोगाची स्थापना आणि पुनर्रचना देखील झाली होती. जानेवारी 2025 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने अनेक समित्या स्थापन केल्या होत्या. नंबर 1 पारदर्शकता आणि डिजिटल प्रशासन समिती, ही एक समिती केली होती ज्यामध्ये कारभार जो आहे तर तो पारदर्शक व्हायला पाहिजे. आणि डिजिटल प्रशासन समिती सरकारी सेवांचे डिजिटायझेशन सुधारण्यासाठी. तर सरकारचं कोणतंही डिजिटल जर समजा काम असेल ना तर कधी पहा तुम्ही वेबसाईट बंद होणं, सर्व्हर हँग होणं
होणं, ठीक आहे, कुठल्या प्रकारचे कागदपत्र जे आहेत तर ते मिसइन्फॉर्म आणि मिसगायडेड असतात, ठीक आहे, तर ते व्यवस्थित सरकारच्या सगळ्या कारभाराशी अलाईन व्हायला पाहिजे. तर यासाठी काय केलेलं आहे की पारदर्शकता आणि डिजिटल प्रशासन समिती याची काय केलेली आहे की स्थापना केलेली आहे. महिला सुरक्षा आणि पुनरावलोकन समिती, ठीक आहे, महिला जिथे जिथे महिलांविषयी जर येत असेल ना तर त्याला VIP करून ठेवा, IMP करून ठेवा. महिला विरोधात होणाऱ्या अपराधांचे वेगाने निराकरण करण्यासाठी महिला सुरक्षा आणि पुनरावलोकन समिती तयार केलेली आहे. म्हणजे जर समजा घरगुती अत्याचार असेल किंवा इतर बाकी ठिकाणी जर समजा काही महिलांना त्रास होत असेल तर अशा ठिकाणी जो त्रास आहे तर तो किंवा ज्या काही घटना आहे तर त्या लवकरात लवकर ज्या आहे तर त्या निकाली काढण्यासाठी, अपराध जे आहे तर ते वेगाने निराकरण करण्यासाठी महिला सुरक्षा आणि पुनरावलोकन समिती नेमण्यात आली होती. ग्रीन इंडिया पॅनलचं देखील काय आहे की समिती स्थापन करण्यात आली होती. ग्रीन इंडिया पॅनल काय, पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रणाचे मूल्यांकन करण्यासाठी. समजा एखादी कंपनी आहे आणि त्यांना ग्रीन इंडिया किंवा प्रदूषण बोर्डाचं काय आहे की सर्टिफिकेट मिळालेलं आहे, पण ते खरोखर आहे की नाही तर ते काय केलेलं आहे, अपडेट केलेलं आहे. पर्यावरण आणि प्रदूषण धोरणांचे मूल्यांकन करण्यासाठी एक ऑडिट होत असतो प्रत्येक वर्षी म्हणा, 6 महिन्याला म्हणा कंपन्यांचं, तर त्या कंपन्यांच्या ऑडिटसाठी काय आहे, ग्रीन इंडिया पॅनल जे आहे तर याची स्थापना केलेली आहे. आता महत्त्व काय आहे, शासन संरचना आणि नवी समिती निर्णय MPSC सरळ सेवा यासारख्या परीक्षेमध्ये विचारले जातात, ठीक आहे. शासनाची जी संरचना आहे, नवीन समिती आहे तर याविषयी नेहमी विचारलं जातं. महिला आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार आणि मान्यता, ठीक आहे. जानेवारी 2025 मध्ये अनेक महिलांना समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी डॉक्टर ममता जैन ज्या आहेत तर ममता जैन यांना नॅशनल वुमन लिडरशिप अवॉर्ड जो आहे 2025 साठी निवड झालेली आहे. क्रिटिकल असा हा प्रश्न आहे किंवा क्रिटिकल अशी इन्फॉर्मेशन आहे. डॉक्टर ममता जैन, ठीक आहे, नॅशनल वुमन लिडरशिप अवॉर्ड 2025 साठी निवड झालेली आहे. रेणुका देशमुख, ठीक आहे, रेणुका देशमुख शिक्षण आणि बाल विकास क्षेत्रातील कार्यासाठी सन्मानित केलेला आहे, ठीक आहे. देन या पुरस्कारामुळे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक योगदानावर भर दिला जातो, ठीक आहे. हे जे पुरस्कार आहे, ठीक आहे, समाजसेवेचे आणि शिक्षण क्षेत्रातले पुरस्कार जे आहे डॉक्टर ममता जैन आणि रेणुका देशमुख यांना मिळालेला आहे तर महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक योगदानावरती भर दिलेला आहे. सामाजिक शिक्षणातील चळवळींच्या प्रश्नात हे महत्त्वाचे जे उदाहरण जे आहे तर ते येऊ शकतात, ठीक आहे. करंट अफेअरच्या हिशोबाने महत्त्वाचे आहे. राज्य आणि केंद्र शासनातील नवीन नियुक्त्या, ठीक आहे. ठीक आहे, चला काही महत्त्वाच्या नियुक्त्या. राजेश्वर सिंह जे आहे तर ते नवीन CBI जॉईंट डायरेक्टर म्हणून म्हणजे त्यांची नियुक्ती झालेली आहे. निलिमा राजू ज्या आहेत महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशनच्या अध्यक्षा म्हणून निवड झालेली आहे. याला IMP करून ठेवा. माणसं एखाद्या वेळेस हुकले तर चालेल पण महिलांच्या बाबतीत बिलकुल हुकू देऊ नका, कारण शासनाचं धोरण जे आहे तर ते महिलांविषयी खूप असं स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे, ठीक आहे. तर निलिमा राजू महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशनरच्या अध्यक्षा म्हणून यांची निवड केलेली आहे. डॉक्टर अजय राठोड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटचे नवीन सचिव आहेत, ठीक आहे. कोणतं, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटचे हे नवीन सचिव म्हणून नियुक्त झालेले आहे. या नियुक्त्यामुळे काय आहे, प्रशासनिक क्षेत्रात जे आहे तर ते नवीन नेतृत्व जे आहे ना तर ते पुढे आलेलं आहे आणि त्या दृष्टीने यांच्या ज्या नियुक्त्या आहेत तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. नाव यांचं महत्त्व काय आहे की प्रशासकीय नियुक्त्या नेहमी परीक्षेत विचारल्या जातात, विशेषतः कोण नेमले गेले या प्रकारच्या प्रश्नामध्ये. जे राजपत्रित जे लोक असतात किंवा विविध समित्या म्हणा किंवा पुरस्कार वगैरे आहेत तर त्यांच्यावरती जे आहे तर ते प्रश्न विचारले जातात. राजपत्रितवर मला नाही वाटत की आतापर्यंत काही प्रश्न विचारला गेला असेल. महिलांच्या बाबतीत IAS UPSC जिल्हाधिकारी गट ड च्या स्वरूपाची जी परीक्षा असेल तर त्यामध्ये कदाचित हे विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. बघा आता परीक्षा उपयुक्त निष्कर्ष, एक्झाम ओरिएंटेड कन्क्लुजन काय आहे जानेवारीच्या 2025च्या याचं की जानेवारी 2025 मध्ये सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कोणतं होतं, तपन बोस यांच्या निधनाने मानवाधिकार चळवळीला काय झालेलं आहे, धक्का बसलेला आहे. पत्रकारितेचं स्वातंत्र्य जे आहे तर त्याविषयी त्यांनी मोठं काम केलं होतं. सुनीता विल्यम्स यांनी काय केलेलं आहे की नवीन इतिहास रचलेला आहे आणि स्पेस वॉक जे आहे तर ते त्यांनी रेकॉर्ड केला होता. नासा आणि भारताच्या दृष्टीने जे आहे तर हे महत्त्वपूर्ण आहे. शुभांशु शुक्ला जे आहे तर यांची ॲक्सियॉम मिशन 4 साठी जी आहे तर ती निवड झालेली आहे. अमेरिकन स्पेस कंपनी आहे आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्याचं हे
हे प्रतीक आहे. इंडियाचे भारताचे जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील आणि सायंटिस्ट असतील त्यांचे हे एक मुख्य योगदान आहे. नंबर 4ला नव्या सरकारी समित्या आणि आयोगाची स्थापना ही प्रशासकीय सुधारणा आणि डिजिटल पारदर्शकतेकडे ही काय आहे, झेप आहे. महिला सक्षमीकरणासाठी पुरस्कार दिले गेलेले आहे. रेणुका देशमुख आणि आणखी एक महिला त्यांना हे सामाजिक विकासाचे काय आहे, द्योतक आहे. राज्य आणि केंद्रातील नवीन नियुक्त्या या आगामी परीक्षेमध्ये थेट विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. तर चला आतापर्यंत आपण जानेवारी महिन्याच्या ज्या 2 मुख्य जे टॉपिक आहेत, शासनाचं धोरण आणि नियुक्त्या समित्या याविषयी पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्थव्यवस्था, व्यवसाय, वित्तीय घडामोडी याविषयी चालू घडामोडी. ठीक आहे. आता पुरतं एवढंच, थांबतो. राम राम.